पाठ 5वा. घरोघरी पाणी. आपल्याला सतत पाण्याची गरज असते आणि गरजेनुसार केव्हाही पाणी मिळावं म्हणून ते घरात साठवून ठेवावं लागतं. पूर्वी पितळ किंवा तांब्याचे हंडे, कळशा आणि मातीपासून केलेली मडकी किंवा रांजण वापरात होते. घरोघरी हौदही असायचे. आता मात्र स्टील आणि प्लॅस्टिक पासून पाणी साठवण्याची भांडी बनवतात. आरोग्यासाठी पिण्याचं पाणी निर्धोक तर पाहिजेच आणि म्हणून ते साठवण्यासाठी विशेष काळजी घेतली पाहिजे. पिण्याच्या आणि स्वयंपाकाच्या पाण्याची भांडी आपण झाकून ठेवतो, त्यामुळे त्यामध्ये धूळ आणि कचरा पडत नाही. हात बुडवून पाणी काढलं तर बोटांना लागलेली घाण पाण्यात जाते, म्हणून आपण पाणी काढण्यासाठी लांब दांड्याचं ओगराळं वापरतो. पाणी काढून लगेच झाकण ठेवतो. पण या भांड्यांना तोट्या लावणं ही पाणी काढण्याची सर्वात उत्तम पद्धत आहे. त्यामुळे पाणी खराब होतच नाही. एकदा भांड्यातलं पाणी संपलं की त्यात पुन्हा भरण्याआधी ते भांडं आपण धुवून घेतो. अशी काळजी आपण घेतली तर आपल्याला नेहमीच स्वच्छ पाणी मिळतं. पण मुलांनो, तुम्हाला हे माहितीये की नाही की पाणी शिळं होत नाही. आदल्या दिवशी भरलेलं पाणी काही जण ओतून देतात. पाणी ओतून देणं म्हणजे चांगलं पाणी वाया घालवणं. चुकून समजा पाणी खराब झालंच असेल तर त्याचा वापर पिण्याशिवाय इतर कामासाठी करावा. सिमेंट किंवा प्लॅस्टिकच्या मोठ्या टाक्या घरांच्या किंवा मोठ्या इमारतींच्या छतावर बसवतात. नळांच्या मदतीने या टाकीतलं पाणी इमारतीत, न्हाणीघरात, स्वयंपाकघरात पोचवता येतं. नळांना तोट्या बसवल्या की पाहिजे तेवढं पाणी घ्यायचं आणि मग बंद करायचं. त्यामुळे एखाद्या इमारतीत एकाच टाकीतून एकाच वेळी अनेक ठिकाणी पाणी मिळतं. यानंतर गावाचा पाणी पुरवठा. तलाव, नद्या आणि धरणं हे आहेत आपले पाण्याचे स्रोत. परंतु ते स्रोत आपल्या घरापासून बऱ्याच अंतरावर असले तर तिथून पाणी घेण्यात अडचणी असतात. म्हणून गावाजवळचा एखादा मोठा स्रोत पाहतात. कालवा किंवा मोठ्या जलवाहिनीच्या मदतीने सबंध गावासाठी एका ठिकाणी पाणी आणतात आणि ते पिण्यासाठी निर्धोक करतात. याला म्हणतात जलशुद्धीकरण. जलशुद्धीकरण केंद्रातून ते नळाद्वारे सर्वांना पुरवतात. याला म्हणायचं जलवितरण. यानंतर उंचावरील टाक्या. पाणी खालच्या दिशेने वाहतं हे तर तुम्हाला माहित आहे. पण पाणी समजा खालून वर चढवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला पंप वापरावा लागतो आणि पंप चालवण्यासाठी डिझेल किंवा वीज लागते. विजेचा शोध लागण्यापूर्वी पाणी जास्त उंचीवर नेणं शक्य नव्हतं. याचा उपयोग करून उंच टाक्यांमध्ये पाणी साठवतात आणि तेथून लांब अंतरापर्यंत गावांना किंवा शहरांना पुरवतात. जलशुद्धीकरण केंद्रातून बाहेर पडणारं पाणी एका उंचावरल्या टाकीत साठवतात आणि त्या टाकीतून लागेल तसं मोठ्या नळातून सोडतात. या नळापासून अनेक शाखा निघतात, त्या टाकी भोवतालच्या वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये पोचतात. वस्तीमध्ये पुन्हा प्रत्येक शाखेपासून टप्प्याटप्प्याने आणखीन शाखा काढतात आणि पाणी घरोघरी पोचवतात. एखाद्या ठिकाणी वस्तीसाठी 2-3 सार्वजनिक नळ असतात, जेथून आसपासचे लोक आपल्या कुटुंबासाठी पाणी भरून नेतात. काही वस्त्यांमध्ये विहिरींमधून किंवा कूपनलिकातून पाणी काढतात, पण ते निर्धोक नसेल तर पिण्यासाठी उकळून घ्यावं लागतं. काही ठिकाणी टँकरमधून वाहतूक करून वस्त्यांना पाणी पुरवतात. म्हणजे मुलांनो, आलं का लक्षात तुमच्या की स्वच्छ पाणी हा एक मौल्यवान पदार्थ आहे, म्हणून त्याची काळजी घ्यायलाच पाहिजे. मग पाण्याची काटकसर कशी करायची? तर तोंड धुण्यासाठी घेतलेलं पाणी उरलं की फेकून द्यायचं नाही. रोज दात घासत असताना नळातून पाणी वाहून द्यायचं नाही. मध्ये मध्ये नळ बंद करायचा. भाज्या आणि फळे धुण्यासाठी वापरून झालेलं पाणी न फेकता झाडांना द्यायचं. भांडी विसळताना नळ पूर्ण उघडून पाणी जोराने वाहत ठेवायचं नाही, तर भांडी धुण्यापुरताच तो सोडायचा. यानंतर स्वाध्याय. योग्य की अयोग्य ते लिहा.
समीरने पाणी पिऊन माठावर झाकण ठेवले नाही. अयोग्य. भांडी विसळलेले पाणी निशा झाडांना घालते. योग्य. नळाला पाणी आले म्हणून सई भरलेला हंडा ओतून देऊन पुन्हा पाणी भरायला गेली. अयोग्य. रेश्मा सहलीला जाताना पाणी सोबत नेते. योग्य. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.